तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे आमच्याकडे ना हडवलेलं बेसन बोलतात. तर याच्यामध्ये आहे ना कांदा टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे फोडणीमध्ये, आणि 1 चमचा लाल पावडर टाकलेली आहे, आणि कढीपत्ता फोडणीमध्ये टाकलेला आहे, राई जिरं हे फोडणीमध्ये टाकलेलं आहे, थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे, चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे 3 ग्लास, आणि ते उकळायला ठेवायचं आहे. नंतर बेसन त्याच्यामध्ये हटवायचं आहे. तर पुढे पहा. आणि ही फोडणी ना एकदम छान अशी तेलामध्ये ना परतून द्यायला पाहिजे. जेव्हा हा मसाला चांगला भाजतो ना, तेव्हा कालवणाची म्हणा, भाजीची म्हणा, किंवा हे असं साईड बाय साईड आपण काय पण बनवतो ना, तर टेस्ट अतिशय चांगली येते. आता पुढे बघा. आता आहे ना हे बघा 1 ग्लास पाणी होते मी, अजून पाणी होतायचं. आता मी आहे ना याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आत्ताच. आता आहे ना ह्याचा अंदाज आहे मला, आपल्याला किती बेसन बनवायचं किती नाही, चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता याला उकळी येऊन द्यायची, आणि नंतर बेसन खलून टाकायचं आहे. तर आता पहा मी बेसन चाळून घेते. तर आता हे बेसन पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे क्लीन. आणि आता इकडे उकळी आली ना, तर मग त्याच्यामध्ये असं टाकून हटवायचं. आमच्याकडं हटवलेलं बेसन बोलतात त्याला. सो गावरान रेसिपी आहे आपली. आणि पुढे पहा, अजून उकळी आलेली नाही. उकळी आली का मग टाकायचं आहे. तर थोडा वेळ जायला, अजून उकळी घ्यायला झाले 5 मिनटं टाकून. आणि हे ना अतिशय टेस्टी होणार आहे, तर करायला काय हरकत नाही. ही पण गावरान चव पण आपण एकदा टेस्ट केली पाहिजे. ओके, चला नेक्स्ट पुढे पाहूया आपण. आता नेक्स्ट तर हे पहा, इकडे उकळी आलेली आहे. आणि आता बघा मी कसं बेसन टाकते हटवायला हळूहळू. चला पकडा आपला कॅमेरा. असं टाकायचं हळूहळू, आणि ह्या गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या. आमच्याकडे याला आहे ना हडवलेलं बेसन बोलतात, किंवा गोळ्याचं बेसन. दे इकडं कॅमेरा. चला गोळ्या. तर आता हे पहा, हे असं याच्यातले ना सगळ्या गुठळ्या अशा फोडून टाकायच्या आहेत. आणि हे ना अतिशय टेस्टी होतंय. करून पहा, खाऊन पहा. या अशा गुठळ्या फोडायच्या. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि उकळून द्यायचं. तर हे पहा, असं बेसन शिजत आलेलं आहे. आणि आमच्याकडे याला गोळ्याचं बेसन बोलतात. हे पहा, झाले 10-15 मिनटं. आता बरं नाही ना, याला कोथिंबीर टाकायची. झालं. आता हे बेसन आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागतं, किंवा ज्वारीची भाकरी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम छान लागतं. आवडलं तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.